ही माझी अशी आंब्याची बाग आहे. मग सुरुवातीला मोहर वगैरे आला होता, पण एक 4-8 दिवस बघितलं, पण पक्षी पण येत होतं. ते पक्षी येताना असं मोहर वगैरे खाताना मला निदर्शनास आलं. मग मी सुहास पाटील सर यांना कॉल केला की असं असं होतंय, तर आपल्याकडे काय इलाज आहे का? तर ते बोलले की आपल्याकडं पक्षी थांबवण्यासाठी एक रिबीन भेटते, ती रिबीन तुम्ही बांधा. मग त्यावेळेस आम्ही ही रिबीन बांधली. ती रिबीन बांधल्यापासून जी पक्षी नाहीत ती आजपर्यंत म्हणजे एक 20 ते 25 दिवस झाले ही रिबीन बांधून, अजून पक्षी नाहीत. आणि त्याच्यामुळं आंब्यामध्ये सेटिंगचं प्रमाण बऱ्यापैकी झालेलं आहे पक्षी नसल्यामुळं. आणि तिथं आमच्या शेजारी ही ज्वारी वगैरे होती, तिथं अगोदर पाखरं भरपूर बसायची, रोज राखायची ती. पण ते आपण रिबीन बांधल्यामुळं त्यांच्या बी ज्वारी या पिकाला म्हणजे संरक्षण बऱ्यापैकी भेटलेलं आहे. आणि ह्या रिबीनचा खरंच फायदा आहेच. नुकसान आपलं साधारण किती वाचलंय असं वाटतंय? एक 25 ते 30% तर नुकसान असं ह्यातून वाचलंय असं वाटतं. पण अगोदर त्याच्या अगोदर एक 15 दिवस बांधायला पाहिजे होती रिबीन, तर अजून तिकडे एक 10-20% का होईना उत्पादन 100% वाढलं असतं. कारण ती जे लहान जे सेटिंग होत होतं तीच ते उचलत होते पक्षी. त्याच्यामुळं रिबन बांधून संरक्षण बऱ्यापैकी झालेलं आहे. मग आंब्याला मोहर आलेले फळं खायचे का मोहर कुरतडायचे पक्षी? मोहर आणि काय ज्वारीच्या साईजचं जे काय सेटिंग होत होतं ते फक्त ते खाताना मला निदर्शनास आले. मग मी लगेच सरांना फोन करून रिबन बांधायचा निर्णय घेतला मी.